विठ्ठल दर्शन मंडप आणि स्कायवॉकची निविदा रद्द करण्यात आलेली आहे। 130 कोटी रुपयांची ही निविदा अचानक रद्द झाली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाने हा निर्णय घेतला। वरिष्ठांच्या आदेशामुळे निविदा रद्द झाल्याची माहिती PWD कडून देण्यात आलेली आहे। दर्शन मंडपाची निविदा रद्द झाल्याने पंढरपूरच्या विकासाला खीळ बसणार आहे। 130 कोटी रुपयांची ही निविदा होती जी अचानक रद्द झाली। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी माऊली डांगे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। माऊली, सार्वजनिक बांधकाम विभागाने हा निविदा अचानकपणे रद्द करण्याचा निर्णय देताना काही कारण दिलंय का? त्याच्यामागे कुठलं स्पष्टीकरण दिलं गेलेलं आहे का? अगदी बरोबर आहे। 130 कोटी रुपयाची ही निविदा आता अचानक रद्द करण्यात आली आहे। पंढरपूरच्या दर्शनासाठी कार्तिक आणि आषाढी वारीला जवळपास 20 ते 25 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असतात। परंतु आता दर्शन रांग जी आहे ही आता ऊन वारा पाऊस लागू नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपाचे दर्शन मंडप हे गोपाळपूर येथे उभा केलेले असतात। परंतु हे कायमस्वरूपी दर्शनाची व्यवस्था व्हावी यासाठी जवळपास भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी जवळपास 130 कोटी रुपयाचं दर्शन मंडप आणि स्कायवॉक हाती घेण्यात आलं होतं। त्यास गेल्या 1 वर्षापूर्वी त्याला मंजुरीही मिळाली होती। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य शिखर समितीकडून पंढरपूर येथील दर्शन मंडप व स्कायवॉकसाठी मंजुरी देण्यात आली होती। परंतु त्यापैकी राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली अधिकार समितीची 23 सप्टेंबरला याची मंजुरी देखील मिळाली होती। टेंडर निघालं होतं, परंतु गेल्या 2 दिवसापूर्वी वरिष्ठांच्या आदेशानुसार तांत्रिक कारणामुळे दर्शन रांग आणि स्कायवॉकची प्रक्रिया थांबवण्यात असल्याचं सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता अमित निमकर यांनी सांगितलेले आहे। आणि हे जे दर्शन रांग व स्कायवॉकची निविदा रद्द झाल्यामुळे भाविकांमधून आता उलटसलटची अशी चर्चा आपल्याला पाहायला मिळते। जी माऊली, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।